नमस्कार. खरं तर आपण संघर्ष न्यूजच्या माध्यमातून यशस्वीतेच्या वेगवेगळ्या गाथा आतापर्यंत दाखवलेल्या आहेत. परंतु मला वाटतं, की आजचा जो विषय किंवा आजचा जो भाग असेल, तो जरा थोडा वेगळा आहे. शेतीशी निगडीत आहे आणि दररोजच्या जीवनाशी निगडीत आहे. खरं तर जीवनाशी निगडीत म्हटलं, की माणसाला खूप काही वेगळं वाटतं. परंतु नक्कीच ते वेगळंच आहे. कारण की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेतीतून जो माल उत्पादित होतो, त्याच्या अनुषंगाने हा जीवनाशी निगडीत विषय आहे. आणि शेतकऱ्यांना जे मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा शेती परवडते, नाही परवडते, खूप असे अनेक गंभीर विषय आहेत. ज्या विषयांना वाचा फोडणं किंवा त्याच्यावर पर्याय काढणं किंवा त्याच्यावर नेमकं आपण काय करू शकतो, याचा सर्वस्वी विचार करणं खूप गरजेचं आहे आणि ती सध्याची काळाची गरज आहे. असंच आपल्या करमाळा तालुक्यातील एक अवलिया माणूस, ज्यानं स्वतःची नोकरी असताना सुद्धा त्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजेच कुठल्या शेतीच्या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या या सर्वच एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. राजे रावरांबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी ही करमाळा तालुक्यामध्ये एक आता वेगळं त्याचं नावलौकिक आणि त्याची छाप सोडत आहे. त्या सर्वच विषयांवर खरं तर ह्या ह्या कंपनीची मूळ संकल्पना आणि ह्या सर्वच बाबतीमध्ये खरं तर त्यांचं काय नेमकं विजन काय होतं आणि त्यांना त्यांनी त्यांच्या ह्या यशस्वी चाललेल्या आयुष्यातून इथं युटर्न का घेतला ह्या क्षेत्रामध्ये, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि खरं तर कंपनीची वाटचाल आणि कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारा फायदा, ह्या सर्वच बाबींचं आपण त्यांच्याकडनं एक विश्लेषण जाणून घेणार आहोत. आणि आज खरं तर ह्या सर्वच विश्लेषणासाठी राजे रावरांबा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकासवीर हे आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर सर, कोणताही यशस्वीतेकडे जाणारा माणूस त्याची काहीतरी पार्श्वभूमी असते. आणि जसं आम्हाला ह्या गोष्टी समजतात, तसं एक तुमचं ह्या शेतकरी ह्या राजे रावरांबा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण करमाळा तालुक्यामध्ये एक वेगळं नावलौकिक कमवलेलं आहे. परंतु तुमचं एक पूर्वीच्या आयुष्याचं पाहिलं ते एक शिक्षक म्हणून होता तुम्ही. डॉक्टरेट पदवी आहे आपल्याकडे. तरी सुद्धा आपण ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं किंवा ते नोकरीतून हिथं येण्याचं काय कारण, काय सांगाल? खर तर माझं शिक्षण हे MA सेट नेट MPhil आणि PhD म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यामध्ये पण सिनियर कॉलेजला एक प्राध्यापक म्हणून मी जवळपास आयुष्यातलं 11 वर्ष काम केलं. ते दोन्हीही कॉलेज ज्या ठिकाणी मी काम केलं ते विनाअनुदानित कॉलेज होतं. हा एक संघर्ष होता की बिनपगारी आणि फुल अधिकारी. त्यामुळं कुठेतरी आर्थिक चणचण एकीकडे होती, ती नोकरी सोडण्यापाठीमागची भूमिका, मानसिकता. आणि ज्यावेळेस नोकरीमध्ये आपण कायम होतोय, पुणे विद्यापीठामध्ये देहणे महाविद्यालयामध्ये माझी कायम ऑर्डर झाली. त्या कॉलेजला आदिवासी भागातलं महाविद्यालय असल्यामुळे त्याला ग्रँटही मिळणार होती. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये गावाकडं दहेगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी आपल्या गावाला येतंय हे लक्षात आलं. शेतीची मुळापासून आवड होती. आवड म्हणण्यापेक्षा मला असं आजही वाटतं की हा प्रवास खरं तर मी आणि माझी पिढी ज्यावेळेस जन्मलो त्यावेळेस जन्मल्यानंतर आमची जी नाळ होती आईशी जोडलेली, ती नाळ तोडून मातीमध्ये कुठेतरी पुरली. त्यामुळे त्या मातीशी कुठेतरी माझं नातं जोडलेलं असावं. तेव्हा नोकरीला निमित्तानं ज्यावेळेस मी बाहेर गेलो, शिक्षणाच्या निमित्ताने मी बाहेर गेलो, त्यावेळेस आल्यानंतर कधी एकदा रानात फिरतोय असं जीवाला जी हुरहुर लागायची. तीच नाळ मला गावाकडची माती. माझ्या मोबाईलची रिंगटोन तुम्ही जर आता बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा काळ्या मातीत मातीत ती पण चालते. बऱ्याच जणांना ते आवडतं किंवा आवडत नाही हा भाग नाही, परंतु दाखवण्यापुरतं नाही तर ह्या मातीविषयी मला आतूनच जे प्रेम आहे तेच प्रेम मला नोकरी सोडून इकडं या शेती क्षेत्रामध्ये घेऊन आलं असं मला वाटतं. खरं तर ह्या कंपनी आपण स्थापन केली, ह्या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी आता म्हणजे शून्यातून ही वाटचाल सुरू झाली. आणि कोणत्याही वाटचाल सुरू करत असताना त्याची स्थापना असेल, त्याच्या अडचणी असतील, अशा अनंत काही गोष्टी येतात.
त्याच्यावर मात करत करत ह्या सर्व गोष्टी होतात. असं आपल्याही बाबतीत काहीतरी घडलं असेल, काय सांगा? नक्कीच झालं असं. 2016 साली मी नोकरी सोडली. 16 पासून शेतीमध्ये पूर्ण वेळ 2 वर्ष काम केलं. त्या दरम्यान 2018 साली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पाणी फाउंडेशन आमिर खाननी चालू केलेली आपल्या कर्मा तालुक्यामध्ये आली. महाविद्यालयामध्ये मी ज्यावेळेस प्राध्यापक होतो त्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचा मी कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यावेळेस काम पाहिलेले. ते कामच असं असायचं की हागणदारी मुक्त गाव करणं, वृक्षारोपण करणं, गावामध्ये समाज प्रबोधन घडवून आणणं आणि त्याचा एक 8 वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून मी काम केलं. सोलापूरच्या विद्यापीठाचा मला उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार त्यावेळेस मिळालेला होता. पुणे विद्यापीठाचाही उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मला मिळालेला होता. त्यामुळं ह्या सामाजिक कामामध्ये प्राध्यापक असतानाच जोडला गेलेलो होतो. नोकरी 16 साली सोडली, 17 साली 17 पर्यंत शेती केली आणि 18ला हे चळवळीमध्ये मी ओढला गेलो. ट्रेनिंग झालं, गाव एक केलं. गावाला तालुक्यातलं 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालं. 5 लाखाचं बक्षीस मिळालं गेलं आणि त्याच्यामुळं ज्या एका अर्थानं त्या समूहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी जसं माझ्या गावातून हे नेतृत्व करत होतो तसंच अनेक गावातून अनेक तरुण त्या गावातलं त्यांच्या वॉटर कप स्पर्धेचं नेतृत्व करत होते. ते सगळे आम्ही एकमेकांच्या विचारानं बांधले गेलेलो होतो. या दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारनं पुढच्या काळामध्ये 2020 साली भारतामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या असं एक धोरण आणलं. त्यासाठी त्यांनी एक विशिष्ट निधी त्यासाठी ठेवला आणि ह्या कंपन्या स्थापन करण्यासाठी काही सीबीबीओ नेमल्या. सीबीबीओ म्हणजे काय तर या कंपन्यांना काहीच ज्ञान नसतंय, म्हणजे शेतकऱ्यांना काही ज्ञान नाहीये की कंपनी स्थापन करायची किंवा त्याचं कागदोपत्र नाही. तर त्यासाठी अशा काही संस्था नेमल्या की त्या संस्थांनीच प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन असे शेतकरी शोधायचे, त्यांना एकत्र करायचं, त्यांना कंपनी नोंदणी करून द्यायची. म्हणजे हे सगळं काम त्यांनी थोडक्यात आई जशी बाळाला जन्म देते त्या पद्धतीची आईची भूमिका पार पाडणाऱ्या काही सीबीपीओ केंद्र सरकारनं तयार केल्या, नेमल्या. आमच्या सुदैवानं मी असं सांगेल की आम्हाला वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट WOTR अशी वॉटर ही संस्था आम्हाला सीबीपीओ म्हणून मिळाली आणि त्या संस्थेनं 2022 साली आम्हा सगळ्यांना एकत्र केलं, जे आम्ही पाण्याच्या चळवळीमध्ये काम करत होतो आणि त्यांनी आमच्याकडून ह्या कंपनीची स्थापना करून घेतली. आम्ही केली असं म्हणणार नाही, आमच्या मनामध्ये ती इच्छा होती, परंतु त्यांनी तो विषय सांगितला, अशा पद्धतीने कंपनी स्थापन केली तर याच्यासाठी मॅनेजमेंट कॉस्ट मिळणार आहे, प्रत्येक सभासदा पाठीमागे इक्विटी ग्रँट मिळणार आहे, शासनाचा सपोर्ट आपल्याला राहणार आहे. ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजून सांगितल्या आणि कागदोपत्री जी प्रक्रिया लागते ती सगळी प्रक्रिया त्या वॉटरनं करून घेतली आमच्याकडून आणि त्यातूनच ह्या कंपनीचा जन्म 2022 साली झाला. खरं तर इच्छा तिथं मार्ग हजार असंही म्हटलं जातं. परंतु सदरची कंपनी आपण स्थापन करत असताना मदत हा एक खूप मोठा मदत असेल, मार्गदर्शन असेल, खूप मोठा ह्याच्यात एक दुवा असतो. मग ह्या संदर्भात आपल्याला कोणाचं मार्गदर्शन किंवा मदत आपण घेतली काय सगळं? मी आत्ताच ज्याचा उल्लेख केला ते म्हणजे वॉटर ही जी संस्था होती त्या संस्थेनं आम्हाला सगळे मदतीचे मार्ग उपलब्ध करून दिले. आता पहिलं असं सांगेल मी की ही कंपनी स्थापन झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत कंपनी चालवण्यासाठी साधारणतः मॅनेजमेंट कॉस्ट ही नाबार्ड कडून आपल्याला 3 वर्ष मिळत गेली. त्यानंतर आम्ही जेवढे सभासद गोळा केले, पहिल्या टप्प्यामध्ये 383 सभासद आम्ही केले. प्रत्येक सभासदाकडून 5,000 रुपये आम्ही शेअर्स म्हणून जमा करून घेतला. त्यातून आमचं भाग भांडवल जे तयार झाले त्यातून आम्ही व्यवसायाकडे वळलो. हा एक कायदेशीर भाग झाला. म्हणजे कुठलीही कंपनी जर जन्माला आली असती तर त्याला ह्या गोष्टी मिळणारच होत्या. मी वॉटरचं धन्यवाद यासाठी मानेल किंवा या प्रश्नाचं उत्तर देताना मी वॉटरचंच आभार यासाठी मानेल कुठे की वॉटरनं आम्हाला फक्त शासन म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा नाबार्ड ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या एनजीओ असतात त्या एनजीओशी जोडण्याचं काम वॉटरनं आम्हाला करून दिलं. त्यामध्ये वॉलमार्ट म्हणून जी एनजीओ आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा काही शेतकरी कंपन्या त्यांनी शोधल्या की ज्या शेतकरी कंपन्याचं विषमुक्त शेती ह्यावरती त्यांनी काम करावं असा एक प्रोराईज नावाचा प्रकल्प त्यांनी 2023 मध्ये मांडला वॉलमार्टनं आणि त्याच्यावरती संयुक्त भागीदारी प्रकल्प म्हणून 24, 25 आणि आता 26च्या जून मध्ये तो प्रकल्प आपला संपतोय. 2.5 वर्षाचा हा प्रकल्प होता. त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्याला त्या वॉलमार्ट कडून आपल्याला आला. अडचणीच्या बाबतीत जर बोलायला झालं तर कंपनीच्या पातळीवरती सभासद जोडणीपासून अडचणी असतात, परंतु मी माझं भाग्य असं समजतो किंवा आमच्या संचालक मंडळाचं, तुम्ही जर संचालक मंडळाची जर यादी आमच्या पाहिली की प्रत्येक जण हा त्या गावातला एक
पारखलेला हिरा होता. म्हणजे त्याच्यावरती त्या गावाचा विश्वास होता. मी विकासवीर आहे, मला तालुका ओळखत नसेल, परंतु मला माझ्या गावातली लोक ओळखत होती. मी माझ्या गावातले ज्यावेळेस शेअर्स गोळा करायला लागलो, 5,000 रुपये सांगितले. खरं तर ही खूप अवघड गोष्ट असते. कंपनी जन्माला येणार आहे, एखादा विश्वास एवढा ठेवायचा. काहीच नाही दाखवायला तुमच्याकडे, ना कार्यालय ना काय नाही, फक्त कंपनी करणार आहे आणि लोकांनी 5,000 रुपये तुम्हाला द्यायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की एवढा विश्वास भरभरून या शेतकऱ्यांनी आमच्यावरती ठेवला. 383 सभासद आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास 31 लाख रुपये भाग भांडवल जमा करणारी कदाचित ही पहिलीच कंपनी ह्या 10,000 शेतकरी कंपनी अंतर्गत असेल. कारण बऱ्याच कंपन्यांशी मी चर्चा केली तर त्यांचं शेअर्सचं जे भांडवल असतं सभासदांकडून घेण्याचं, ते कोणाचं 500 रुपये, कोणाचं 1,000 रुपये, जास्तीत जास्त 2,000 रुपये त्यांनी घेतले. परंतु आम्ही 5,000 रुपये घेतले आणि कदाचित आज ज्या पातळीवरती कंपनी पोहोचलेली आहे, कुठंतरी आम्हाला ते भाग भांडवल उपयोगाला आलं असं मला वाटतं. खर तर सर, आपण कंपनी टाकलेली आहे. कंपनीचं आता कुठेतरी वाढतं विस्तार स्वरूप आता सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने कंपनीचं कार्य किंवा काय त्याचं शेतकऱ्यांना कशा प्रकारचा लाभ याविषयी काय माहिती? कंपनी आम्ही 2022ला ज्यावेळेस नोंदणी केली त्यावेळेस 23 मध्ये आम्ही वरकटण्याला छोटंसं कार्यालय काढलं आणि तिथून आमचं काम सुरू केलं. परंतु केळी ह्या पिकावरती काम करत असताना आमच्याकडे जो सभासद वर्ग आहे तो केळी पिकाशी निगडीत होता. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये काम हे केलं की आम्ही जैन कंपनीची डीलरशिप घेतली. आपण ऐकून असाल की जैन टिश्यू कल्चर रोपामध्ये अतिशय विश्वासार्ह कंपनी आहे. त्याची डीलरशिप आपल्याला मिळाली. त्याच्याबरोबर त्यांचं ठिबक आम्ही घेतलं. त्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात अग्रगण्य कंपनी म्हणजे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, जे विलास शिंदे सर चालवतात, त्यांची आम्ही डीलरशिप घेतली. त्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खतं आम्ही शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिली. त्यानंतर त्यांची माती परीक्षण आहे, आम्ही शेतकऱ्यांकडून मातीचे नमुने घेतले आणि ते सह्याद्रीमधून आम्ही तपासणी करून आणली आणि ते शेतकऱ्यापर्यंत रिपोर्ट पोहोचवले. याच्यामुळे झालं असं की शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला संदेश या कंपनीचा गेला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणतो ओघ शेतकऱ्यांचा सुद्धा सभासद सोडून आमच्याकडे वाढला की आम्हाला ते करमाळ्याच्या तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये वरकटण्यात जे होतं ते ठिकाण आम्हाला बदलावं लागलं आणि करमाळ्यामध्ये आपण ज्या ठिकाणी आता बसलेलो आहोत आयसीआयसी बँकेच्या शेजारी एका प्रशस्त जागेमध्ये आम्हाला अॅग्रोमॉल सुरू करावा लागला. ह्याचे सगळं श्रेय हे सभासद आणि शेतकऱ्यांचं आहे की त्यांनी आमच्यावरती तेवढा विश्वास टाकला. हे काम करत असतानाच शेतकऱ्यांशी निगडीत बाकीच्या ज्या समस्या आहेत किंवा शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी करणं आवश्यक आहे, ही चर्चा, ही संकल्पना वॉटरनं आम्हाला सांगितली. आमच्या संचालक मंडळामध्ये चर्चा झाली आणि आम्ही ऑगस्ट 2025 मध्ये करमाळा कुर्डवाडी रोडवरती बेंद फाटा म्हणून एक स्टॉप आहे महत्वाचा, त्या ठिकाणी 1 एकर जागा 29 वर्ष करारानं आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी कंपनीचं आता जर तुम्ही आलात आणि जर पाहिलं तर सगळेच युनिट शेतकऱ्यांशी निगडीत, म्हणजे आमचा ध्यास हा आहे, म्हणजे आमचं ब्रीदवाक्यच आहे की ध्येय आमचे शेतकऱ्यांच्या उन्नतीचे. त्यामुळे शेतकऱ्याला जे जे लागेल ते सगळं आपल्या कंपनीमध्ये उपलब्ध करून गेलं देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे शेतकरी ज्यावेळेस त्या कंपनी साईडवरती येईल त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी अॅग्रोमॉल मिळेल, औषधं, रासायनिक असतील, जैविक असतील. आमचा विशेष भर हा जैविक आणि विषमुक्त शेतीवरती आहे. त्यामुळे ती औषधं त्यांना तिथं मिळतीलच. त्याबरोबर ठिबक त्यांना मिळेल, केळीची रोपं मिळतील, डाळिंबाची रोपं मिळतील. हे रोपं झाली, खतं झाली, औषधं झाली, त्याचं उत्पादन तयार झालं तर ते सुद्धा आम्ही विकत घ्यायला सुरुवात करणार आहे. विकत घेतल्यानंतर ठेवायचं कुठं म्हणून त्यासाठी असणारा जो कोल्ड स्टोरेज आहे, पॅक हाऊस आहे, त्याचीही बांधणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन जो शेतकरी आहे त्याला ज्ञान मिळालं पाहिजे, त्याला मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यासाठी आपण एक मार्गदर्शनासाठी हॉल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. अनेक संकल्पना येतात, उदाहरणार्थ विषमुक्त शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, 10 ड्रम युनिट, गांडूळ बेड युनिट, हे सगळं कानावरती पडतं. परंतु नेमकं हे काय असतं, कसं असतं, हे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला पाहायला मिळेल आणि त्याच्याबद्दलची माहिती ऐकायला मिळेल त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थानं ते परिणामकारक दिसेल. त्यामुळे आम्ही कंपनी साईटवरती हे केलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी गांडूळ बेड युनिटही उभा केलेला आहे, 10 ड्रम युनिटही उभा केलेलं आहे आणि ते काम कसं चालतं हे चालवण्यासाठी मार्गदर्शन केंद्र हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपल्याकडं वेदर स्टेशन आहे, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. म्हणजे आता एआयचा जमाना आहे. जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आपल्याकडे, तो गेला आणि आता स्मार्ट टीव्ही आला. तसं शेतीमध्ये सुद्धा स्मार्ट शेतकरी आमचा बनला पाहिजे. पारंपरिक मोटरनं पाणी देणारा किंवा फावड्यानं दारं मोडणारा शेतकरी आता नकोय. नकोय म्हणण्यापेक्षा काळामध्ये तो टिकणार नाही. आता जागतिकीकरण आहे, तिथं शेतकऱ्यांना टिकायचं असेल तर त्यानं स्मार्ट बनलं पाहिजे.
म्हणून आम्ही सुद्धा AI टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावं म्हणून फायलो या नावाच्या कंपनीची डीलरशिप आम्ही घेतलेली आहे. आणि त्यांचे कायरो आणि निरो असे 2 युनिट असतात. तुम्ही कंपनी साईटवरती आलात पाहिलं तर त्या ठिकाणी कायरो युनिट आहे, जे हवामान केंद्र म्हणून काम करतं. पाऊस पडला तर ते पावसाचं मोजमाप त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर हवेची दिशा, दाब, तापमान आणि पाठीमागील 8 दिवसाचा डाटा म्हणजे कुठल्या पद्धतीचं तापमान होतं, कोणते रोग, किडी कुठल्या पिकावरती कसे येणार होते, हा डाटा संकलित राहतो आणि त्याच्यावरती अभ्यास करून सॅटेलाइट थ्रू जी टीम तिथं बसलेली असते काम करणारी, त्या पाठीमागच्या 8 दिवसाच्या डाटाचं ते विश्लेषण करते आणि पुढील 8 दिवसामध्ये वातावरण कसं राहील, पाऊस येईल का, आला तर त्याचे परिणाम कसे राहील, गारपीट होईल का, वातावरणात बदल कसे होतील आणि कोणत्या पिकावरती कुठली कीड येऊ शकते, याचा अंदाज शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे पुढची भविष्य अगोदरच कळल्यामुळे शेतकऱ्याला त्याची काळजी घेता येते, फवारणी करता येते. परिणाम त्याचं जे उत्पादन, जे नुकसान होणार होतं सुगी पश्चात, ते उत्पादन त्याचं टळतं. असं AI टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान सुद्धा आम्ही कंपनी साईटवरती उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी 60 टनी वजन काटा आपण टाकलेला आहे. जे कोल्ड स्टोरेजला आपल्याला केळी घेऊन जो शेतकरी येईल, त्याचं अचूक वजन त्याला मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण त्या ठिकाणी वजन काटा सुद्धा सुरू केलेला आहे. त्याच ठिकाणी विषमुक्त शेतीच्या दृष्टीनं लागणारी ज्या निविष्ठ असतात, अभिमानानं मी सांगेल तुम्हाला की अख्ख्या करमाळा तालुक्यामध्येच नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ही निविष्ठा उपलब्ध करून देणारी राजेराव रंभा ही एकमेव शेतकरी कंपनी आहे. वावर ही त्यामध्ये काम करणारी कंपनी, त्याचं जिल्हा वितरक म्हणून आपल्याला मान्यता मिळालेली आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगेल की सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा करमाळा तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रुजली. त्यामध्ये विशेषतः तुरीमध्ये विक्रमी उत्पादन करमाळा तालुक्यामध्ये घेतलं गेलं. तो वाण आहे गोदावरी. या गोदावरी तुरीचं वाण आणि हे बियाणं कुठेही उपलब्ध होत नव्हतं इथं. ते थेट संशोधन केंद्रातून म्हणजे परभणी विद्यापीठानं जे वाण विकसित केला, डॉक्टर वसंतराव नाईक विद्यापीठ, कृषी विद्यापीठ परभणी, तर त्या ठिकाणाहून तो वाण उपलब्ध करून देण्याचं काम संशोधन केंद्र सोलापूरनं केलं. तिथून आपण ती खरेदी केली. पुढे त्या वाणावरती जे रोग येऊ नयेत पुढे म्हणून बायो मिक्स म्हणून जे उत्पादन आहे ते इथं कुठेही मिळत नाही. ते थेट विद्यापीठाचं आहे, परभणी विद्यापीठाचं. ते तिथं जाऊनच विकत घ्यावं लागतं. ते आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. बीज प्रक्रिया म्हणून एक साधा घटक असतो, अगदी 50-100 रुपयामध्ये बीज प्रक्रिया होते. परंतु त्यासाठी लागणारे जे पावडर असतात, ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, ते कुठेही मिळत नाहीत. मी हे आरोप करत नाही, हे वस्तुस्थिती आहे. कारण ह्याच्याकडं कृषी विभाग सांगतो आणि शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतो. काय गरज आहे त्याची असं त्याला वाटतं. परंतु हे घटक खूप महत्वाचे असतात. तर ते लागणारे घटक सुद्धा आपण या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. त्यामुळं करमाळा तालुक्यामध्ये जी चळवळ रुजली, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा, ती चळवळ रुजवण्यामध्ये म्हणजे त्यांना बियाणं उपलब्ध करून देणं असेल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणे असेल आणि ज्यावेळेस पीक तुमचं भारात येईल त्यावेळेस त्यासाठी लागणारे चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे हे जे लागतात, जैविक निविष्ठा म्हणजे रासायनिक फवारणी न करण्यासाठीचे जे जैविक निविष्ठा लागतात, त्या निविष्ठा आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कुठेतरी ही चळवळ रुजली आणि चांगल्या पद्धतीनं फोफावली. त्याच्यामध्ये आपल्या राजेराव रंभाचा वाटा आहे असं मला निश्चितपणे यामध्ये वाटतं. खर तर खूप विस्तृत आणि सखोल अशी ही माहिती दिली. परंतु सर, यामध्ये आपण जर पाहिलं तर कंपनीची जे सुरुवातीची स्थिती होती, यामध्ये जसं सांगितलं की आपण 250 ते 350च्या आसपास सभासद होते आपले सुरुवातीचे. 383चे म्हणजे 450च्या आसपास हे सभासद होते. त्यानंतर आता सध्याची कंपनीची स्थिती काय आहे आणि जसं आपण ह्या शेतकऱ्यांकडनं जे सभासद आहेत त्यांना इथून कशा प्रकारे माल मिळतो आणि काय नेमकं त्याच्याविषयी शेतकऱ्यांना माफक दरामध्ये किंवा नेमकं काय त्यांना इथून या कंपनीचा काय फायदा होतोय? कंपनीचा फायदा जर सांगायला गेलं तर साधी गोष्ट आहे. जो शेतकरी 5,000 रुपये सभासद शुल्क आपल्याकडे देतोय किंवा आता आम्ही महिलांसाठी 2100 रुपये केलेलं आहे, ते देत आहे, त्यावेळी त्यांची अपेक्षा असणारच आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या कंपनीमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहाल की आपण बोर्ड केलेला आहे फलक, त्यामध्ये सभासद दर आणि बिगर सभासद दर असा फरक आहे त्याच्यामध्ये. समजा तुम्ही एखादी खताची 1919ची बॅग जर विकत घेतली तर त्याची किंमत ही सभासदासाठी 2100 रुपये असेल, तर ती बिगर सभासद इतर शेतकऱ्यांसाठी 2200 रुपये असेल. म्हणजे सभासदाचा 100 रुपयाचा फायदा आपण त्या ठिकाणी करतोय. ही दृश्य स्वरूपातली तुमच्या झालेला बदल आहे. यापेक्षाही मोठा सभासदांना फायदा काय होतो, हा खरं तर खूप वादाचा आणि कळीचा मुद्दा आहे. जे सभासद झाले आणि जे कंपनीकडे आलेच नाहीत
त्यांचा असा आरोप असतो की आम्हाला कंपनीचा सभासदून काहीच फायदा नाही. तो आरोप खरा पण आहे, कारण ते आलेच नाही, त्यांनी खरेदीच केली नाही तर फायदा काय? फायदा काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. परंतु जो जो आमच्याकडे आला तर त्याचा अशा दृश्य स्वरूपामध्ये फायदा झाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पेपरलाही वाचलं असेल की जैन टिश्यू कल्चर केळी रोपांच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काळा बाजार चालतो. जे रोप कंपनी 21 रुपये 75 पैशाला ह्या वर्षी विकत होते 2026 मध्ये, ते रोप बाहेर 31 रुपये 32 रुपये प्रमाणे विकलं गेलं. मी अभिमानानं आणि छाती ठोकपणे हे सांगेल की आमच्या कंपनीमध्ये सगळं व्हाईट असतं, काळं अजिबात सुद्धा नाही. 1,55,000 रोपांचं बुकिंग आम्हाला जैननं दिलेलं होतं. प्रत्येक शेतकऱ्याकडून आम्ही 21 रुपये 75 पैसे प्रमाणच पैसे घेतले आणि त्याच पद्धतीने त्यांना ते दिलं. जर कंपनीने ते ठरवलं असतं तर कल्पना करा, 1,55,000 रोपं आम्हाला मिळालेली होती. प्रत्येक रोपा पाठीमागे 8-10 रुपये जर वाढून घेतले असते तर कंपनीला 10-15 लाखाचा नफा झाला असता. सहज. पण हे करायचे कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी, आणि हे पैसे शेतकऱ्यांकडूनच घ्यायचं. हे मेलेल्या मड्याच्या तळावरचं लोणी खाण्याचा प्रकार ठरणार आहे, कारण कंपनी शेतकऱ्याची आहे. त्यामुळे असलं काळं बेंद्र कुठलंही ह्या कंपनीमध्ये चालत नाही आणि करत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा रोपांच्या माध्यमातून त्यांना जे किंमत आहे त्याच किमतीमध्ये आम्ही त्यांना ते रोप उपलब्ध करून देतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ISIच्या ठिबकवरती आपल्याला सबसिडी महाराष्ट्र शासन देतं, नॉन ISI वरती कुणीही देत नाही. राजेराव रामबा शेतकरी कंपनी एकमेव अशी कंपनी आहे की ज्या कंपनीने वॉटरच्या मदतीने वॉलमार्ट हा जो प्रोजेक्ट केला, त्या प्रकल्पामधून एखाद्या शेतकऱ्याने 25,000 रुपयाची खरेदी नॉन ISIची केली, PVC पाईपची खरेदी केली, तर त्याच्यावरती आम्ही 5,000 रुपये आणि काही शेतकऱ्यांना 7,500 रुपये या पद्धतीचं अनुदान त्यांना दिलं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 25,000ची खरेदी केली तर त्याच्याकडनं आम्ही 17,500च घेतले. काही शेतकऱ्यांकडनं आम्ही 20,000 घेतले, म्हणजे 7,500, तर काही शेतकऱ्यांना 5,000. अशा पद्धतीनं जे अनुदान आहे ते अनुदान कंपनीकडून दिलं गेलं. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर एखाद्या शेतकऱ्यानं 5,000 रुपये आपल्याकडे सभासद म्हणून गुंतवले, एकाच ठिबकच्या अनुदानामध्ये त्याला 5,000 रुपये परत मिळाले. दुसरे आपल्याकडे ड्रोन आहे, आपल्याकडे अवजार बँक आहे. म्हणजे फवारणीचे जे ड्रोन आहे, तुम्ही कुठल्याही पिकावरती फवारणी करू शकता. बाहेर 700 रुपये प्रति एकर या प्रमाणे फवारणी केली जाते. आपली कंपनी 500 रुपये प्रमाण 600 रुपये या प्रमाणे आपली कंपनी फवारणी करून देते. म्हणजे 1 एकर फवारणीमध्ये तुमचे 100 रुपये वाचणार आहेत. हा सभासदांचा फायदा आपल्याकडून होतो आहे. याच वर्षी नव्यानंच आणखी सुरुवात केलेली नाही, परंतु आपल्याकडं पॉवर टेलर, ट्रॅक्टर, विडर, त्यानंतर स्पायरल ग्रेडर, STP पंप हे आलेलं आहे आणि हे भाडे तत्वावरती आपण शेतकऱ्यांना आता द्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे तिथं सुद्धा शेतकऱ्यांचं एकरी 100 रुपये 200 रुपये हे वाचणार आहे. म्हणजे 1 एकर केळी बांधण्यासाठी समजा जर 2,000 रुपये बाहेर मार्केटमध्ये घेतले जात असतील तर आपण 1900 रुपये शेतकऱ्यांकडून घेणार. म्हणजे 100 रुपयाचा फायदा तिथेही शेतकऱ्यांचा आपण करणार आहे. म्हणजे जेवढं आणि जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं त्या सभासदांना त्याचा फायदा हा कंपनीकडून होणार आहे आणि त्याच पद्धतीचं काम आपलं सध्या सुरू आहे. सर्वच विषयांवर चर्चा करत असताना आपल्याला ह्याही काही गोष्टींकडे महत्वाचा विषय म्हणून तुम्हाला विचारतो. आपल्या कंपनीचे 2 दिवसापूर्वी उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्या उद्घाटन त्या समारोहासाठी वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आले होते. तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्या ठिकाणचे जे अधिकारी होते त्यांनी आपल्या कंपनीचं कौतुक सुद्धा केलं, परंतु त्या ठिकाणी एक संदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे की कंपन्या स्थापन होतात परंतु कंपन्या ह्या शेतकऱ्यांना मोठं करत नाहीत, नेमकं तेच दुसरेच मोठे होत आहेत. नेमकं काय सांगाल? अगदी बरोबर आहे, तुम्ही बोलला. ही लाखातली एक गोष्ट आहे जी अधिकाऱ्यांनी सांगितली. कंपनी स्थापन करणं अजिबात भूषणावह गोष्ट नाहीये, कुणीही करू शकतं. परंतु दुर्दैवानं आपल्याकडं कंपन्याच मोठ्या होतात, शेतकरी मोठा होत नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जसं की रोपांच्या बाबतीमध्ये जर राजाराम ठरवलं असतं तर नुसत्या रोपांच्या खरेदी विक्रीमध्ये 15 लाखाचा नफा झाला असता, कंपनी मोठी झाली असती, शेतकऱ्यांना फायदा झाला नसता. परंतु ज्या उद्देशाने ही कंपनी स्थापन झाली, केंद्र सरकारनं ज्या धोरणातून ह्या कंपनीला अनुदान दिलं, त्यामुळं ही भावना पक्की आहे की इथं कंपनी नाही तर कंपनी बरोबर सभासद आमचा मोठा झाला पाहिजे. आज जर तुम्ही आमचं उलाढाल पाहायला गेलात तर पहिल्या वर्षापासून कोटीच्या आतमध्ये उलाढाल नाहीये. आता 3 वर्ष कंपनीला पूर्ण झाली, 4थं वर्ष आहे, जवळपास 2.5 कोटीच्या आसपास आमची उलाढाल आहे. आणि आमचा नफा जर तुम्ही पाहिला म्हणजे
अॅग्रोमॉलचं भाडं असेल, इथं 3 स्टाफ आपल्याकडे काम करतो, त्यांच्या पगारी असतील, मेंटेनन्स असेल, लाईट बिल असेल, इतर खर्च असतील. हे सगळं वजा जर केलं तर वर्षाकाठी कंपनीला 1,00,000 रुपयाचा फक्त नफा होतोय. कोटीमध्ये उलाढाल आहे, परंतु नफा लाखामध्ये आहे. याचं कारणच हे आहे की कंपनी मोठी आपल्याला ह्याच शेतकऱ्यांच्या पैशातूनच आणि लगेच 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकून नाही मोठी करायची. तर ज्या सभासदांनी पैसा या कंपनीसाठी गुंतवलेला आहे तर त्याच्या खिशाला पण झळ नाही बसली पाहिजे. यातून हळूहळू आपल्याला कंपनी मोठी करायची. त्यामुळं कंपनीची वाटचाल ही अगदी कासवगतीनं आहे. फक्त भाग्य असं की कंपनीला वॉटर सारखी जी संस्था मिळाली आणि त्यांनी ज्या एनजीओच्या माध्यमातून वॉलमार्टचा फंड आपल्याला उपलब्ध करून दिला, संयुक्त भागीदारी प्रकल्प. म्हणजे कंपनी साईडवरती आपण जर पाहिलं, कोल्ड स्टोरेज आहे, त्या ठिकाणी पॅक हाऊस आहे. याच्यासाठी आपल्याला एनजीओ म्हणून वॉटरनं वॉलमार्ट कडून 50% अनुदान आपल्याला उपलब्ध करून दिलं. ड्रोन आहे तर ड्रोन मध्ये 50% अनुदान हे वॉटरचं आहे. जो वजन काटा आहे, तो वजन काटा संपूर्ण वजन काट्याचं जो खर्च आहे तो वॉलमार्टने उचललेला आहे. त्यानंतर जी अवजार बँक आहे, ही अवजार बँक आपल्याला वॉटरनं वॉलमार्टच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजे एकही रुपया राजेरंबाचं गेलेलं नाही तिथं. त्यामुळे आमची भावना ही आहे की ज्या गोष्टी सहजासहजी आपल्याला मिळालेल्या आहेत, विनासायास आपल्याला मिळालेल्या आहेत सभासदांच्या कल्याणासाठी, तर त्यातून अतिरिक्त पैसे घेऊन फक्त कंपनीच मोठी न करता कंपनी बरोबर सभासद मोठा झाला पाहिजे. त्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे. थोडासा तुमच्या प्रश्नाला बगल देऊन मला एक सांगावंसं वाटतं की 2023 मध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली होती आणि केळी पिकांचं एवढं मोठं प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यावेळेस केळी हे पीक कृषी विभागानं पंचनाम्यामधून वगळलं होतं. त्यावेळेस राजाराव रामबा कंपनीनं आंदोलनाचा इशारा दिला बरोबर. प्रशासनाला की ह्यांचं पंचनामे करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू. त्यानंतर ह्याची दखल शासनाला घ्यावी लागली. पंचनाम्याचे आदेश निघाले आणि जवळपास त्या वर्षीच्या शेतकऱ्यांना केळी नुकसानीपोटी 6 ते 7 कोटी रुपयांचा फायदा निधी मिळाला. आणि त्यांचं पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळाले. आज ही गोष्ट खूप मोठी आहे. ती केवळ ह्या समूहामुळं, सभासदामुळं घडू शकलं की त्याच्या पाठीमागचं कारण. कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीला ज्यावेळेस एखादा पुरस्कार मिळतो किंवा शब्बासकी मिळते किंवा कौतुकाची थाप एखाद्याच्या पाठीवर पडते, त्यावेळेस त्याला गती मिळते. कुठंतरी आपण काहीतरी वेगळं करतोय किंवा आपल्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जाते. हे कंपनीसाठी म्हणा किंवा व्यक्तिशः कोणत्याही कोणालाही प्रेरणा देणारी गोष्ट असते. आणि अशीच कंपनीच्या बाबतीत सुद्धा ती एक गोष्ट आम्हाला ही समजते की दिल्ली येथे आपल्याला बोलवण्यात आलं होतं. नेमका विषय काय काय सांगाल याविषयी? विषय असा होता की कंपनी 22 ला स्थापन झाली आणि 22च्या डिसेंबर मध्येच, म्हणजे अगदी 6 महिन्यामध्येच कंपनीनं पहिला केळीचा कंटेनर एक्सपोर्ट केलेला होता दुबईला. म्हणजे एखाद्या कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट आहे एक्सपोर्ट मध्ये लगेच सुरुवात करणं. आणि त्यामुळं कुठेतरी ह्याची दखल ज्या 10,000 केंद्र सरकारनं कंपन्या स्थापन केलेल्या होत्या तिथं घेतली गेली. आणि 15 ऑगस्ट 2023 मध्ये जो ध्वजारोहण समारंभ लाल किल्ल्यावरती होतो त्याचं निमंत्रण पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्या कंपनीला आलेलं होतं. सगळ्यांचा आपला प्रतिनिधी म्हणून एक चेअरमन या नात्यानं मी आणि माझी बायको असं कुटुंबाला निमंत्रित त्या ठिकाणी केलेलं होतं. 3 दिवसाचा खर्च होता, जाणं राहणं हे सगळं शासकीय खर्चातून आमचं झालेलं होतं. आणि ती शाबासकी आम्हाला पंतप्रधान कार्यालय दिल्लीकडून मिळालेली होती आणि आम्ही त्यासाठी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो होतो. पण याच्या पुढेही जाऊन मला असं वाटतं की त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस जाऊन आलो तिथं अनेक भारतातल्या कंपन्या पाहायला मिळाल्या की ज्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. महाराष्ट्रामधून फक्त 6 कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये आपण गेलेलो होतो तिथं. त्यावेळेस त्यांचं काम करण्याची गती पाहिली. मग आम्ही ज्यावेळेस माघारी आलो त्यावेळेस मला अजूनही ते वाक्य आठवतं. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, त्याचे संदीप जाधव म्हणून ट्रस्टी आहेत आणि त्यांनी कौतुक केलंच, दिल्लीला जाऊन आल्याबद्दल अभिनंदन केलंच. परंतु त्यांचं वाक्य असं होतं की सर आता तुम्ही दिल्लीला जाऊन आला ही चांगली गोष्ट आहे, पण दिल्लीवाले आता तुमच्याकडे आले पाहिजे, असं काम करा. म्हणजे ही कुठेतरी जी प्रेरणा असते, ठिणगी असते, तीच मिळाली. आणि आता असं वाटतं की ठीक आहे, दिल्लीला गेले, ही एक व्यक्ती गेली, फिरून आले, हाऊस झाली, मौज झाली, बाकीच्यांचं काय. त्यामुळे आता असं काही काम उभा करावं जेणेकरून दिल्लीवाले आपल्याकडे आले पाहिजे. हाच एक संकल्प त्या संदीप जाधव सरांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मनामध्ये बांधला आणि असंच एक विश्व बेंदफाटा कर्माकुड रोडवरती उभा करण्याचा सध्या
आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही करतोय. तर मला या बाबतीत एक चांगलं वाक्य आठवतं. खरं तर असं म्हटलं जातं की आधी आपण काम करा, काम केल्यानंतर नाव होतं आणि परत तुमच्या नावावरनं काम होतं. आणि नक्कीच मला वाटतं आपल्या कंपनीच्या माध्यमातून जे आपण एक हा मोठा परिवार निर्माण केलेला आहे, ह्यातून शेतकऱ्याचा फायदा होणं तितकंच गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्या कंपनीचं नाव मोठं होईल त्यावेळेस आपोआपच जसं आपण सांगितलं की कमी कालावधीमध्ये ह्याची दखल घेतली, ह्या नावाची दखल घेतली गेली, नक्कीच ह्या कामाची दखल ह्या नावावरून पुढे तुमची कामं होतील असं मला वाटतं सर. नक्कीच तुम्ही जे बोललात ते अगदी 100% खरं आहे. कंपनी त्या दिशेनं चाललेली आहे. सुरुवातीला आम्हाला सभासद व्हा म्हणून सांगावं लागत होतं. परंतु ज्यावेळेस आता कंपनीचं जे काल पाहिलं लाईव्ह प्रेक्षेपण झालं, सभासदांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत गेलं. आणि आता शेतकऱ्यांचे स्वतःहून फोन यायला लागले की आम्हाला कंपनीचे सभासद व्हायचंय आणि आम्हाला काय काय लागेल, कागदपत्र घ्या, फी घ्या आमची आणि आम्हाला सभासद करा. हा मला वाटतं खूप चांगला संदेश लोकांपर्यंत गेलेला आहे आणि लोक त्याची पोचपावती आम्हाला द्यायला लागली. तर नक्कीच मित्रांनो, खरं तर करमाळा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली कंपनी सध्या एक नवीन एक शून्यातून विश्व निर्माण केलेलं आणि ही नवीन कंपनी तिचं एक वेगळं विश्व आणि वेगळी चुणूक या ठिकाणी दाखवताना आपल्याला दिसून येते. कारण की राजे रावरांबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी ही करमाळा तालुक्यामध्ये स्थापन झालेली आहे. आणि खरं तर या बाबतीमध्ये एक महत्वाचा विषय जर सांगायचं झालं तर राजे रावरांबा राजाचं नाव आणि खरं तर त्यांच्या उंची एवढं आपल्याला सुद्धा या कंपनीला तिथवर पोहोचवायची किंवा आज ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचं आपण नाव देतो त्यावेळेस आपलं सुद्धा कारभार किंवा आपलं सुद्धा हे सर्वच कामकाज त्याप्रमाणेच आपल्याला ठेवावं लागतं. आणि कंपनीनं जसं सरांनी सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही आमचा हा स्वच्छ कारभार ठेवण्याचा आम्ही हा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच दिल्लीला सुद्धा खरं तर त्यांच्या कामाची ही पोचपावती होती. दिल्लीला सुद्धा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि 2 दिवसापूर्वीच जे कंपनीच्या कार्यालयाचं भव्य शोरूमचं असं उद्घाटन झालं. वेगवेगळे त्या ठिकाणी गांडूळ खताचा असेल किंवा वेगवेगळे आता आपल्याला त्याची नावं पूर्णतः येणार नाहीत. कोल्ड स्टोरेज, वजन काटा किंवा वातावरणातील हे हा वेदर स्टेशन असेल, हे सर्व काही ज्या गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी भव्य असं त्यांनी त्या ठिकाणी मोठं शेड उभा केलेलं आहे कंपनीचं. आणि करमाळा शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा हे कंपनीचं एक कार्यालय या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारे आणि विश्वासार्ह ह्या सर्व या ठिकाणून वस्तू मिळतात. आणि खरं तर शेतकरी शेतकरी म्हटलं की मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अनंत अडचणी आहेत आणि ह्या अनंत अडचणीतून पुढे जात असताना मोलाचं मार्गदर्शन आणि योग्य सल्ला मिळणं खूप गरजेचं असतं. शेतकरी राजा हे फक्त म्हटलं जातं, परंतु त्या शेतकऱ्याला राजा बनवायचं काम ही कंपनी करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सर, ह्या कंपनीच्या माध्यमातून खरंच एक तुम्ही शिक्षक होता, शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो आणि त्या जसं एका कुंभार मातीला घडवतो आणि त्यातून एक असं सुबक अशी आकृती निर्माण होते, एक वस्तू भांड तयार होतं. त्याप्रमाणे या ठिकाणी ही कंपनी आता शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं, परंतु खरंच त्या शेतकऱ्याला राजा बनवण्याच्या प्रोसेसकडे आपली वाटचाल व्हावी हीच संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं आमच्या सदिच्छा असणार आहेत. धन्यवाद सर.